आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे आपला हा प्रिव्हियस टॉपिकच आहे, त्याला मी आज ह्या लेक्चरमध्ये कंप्लीट करतो आहे आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या चॅप्टरमध्ये. तर पोटेन्शियल एनर्जी कोणाची? एक सिंगल चार्जची पोटेन्शियल एनर्जी. कुठे? एक्सटर्नल फील्डमध्ये. कशामध्ये? एक्सटर्नल इलेक्ट्रिकल फील्ड जी असेल त्याच्यामध्ये आपल्याला याला फाइंड आउट करायचं आहे. पण कशासाठी पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची? एका सिंगल चार्जसाठी. म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे माझ्याकडे, तर त्या पॉझिटिव्ह चार्जची जी पोटेन्शियल एनर्जी असेल, ठीक आहे ना, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल चार्ज अँड एक्सटर्नल फील्ड. ठीक आहे ना, कुठे? एक्सटर्नल फील्डमध्ये, म्हणजे इन अँड एक्सटर्नल फील्ड. ठीक आहे, तर फील्ड कुठली आपली? एक्सटर्नल फील्डमध्ये आपल्याला याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे ऑब्वियसली वी कॅन ट्राय टू डिटरमाइन द पोटेन्शियल एनर्जी. काय करणार आहोत आपण? पोटेन्शियल एनर्जीला डिटरमाइन करणार आहोत. ठीक आहे, चार्ज जो आहे, एक चार्ज असेल किंवा आपण ऑब्वियसली म्हणू की एकापेक्षा जास्त चार्जेस असतील. इन अँड एक्सटर्नल फील्ड आपण ई कन्सिडर करू. ओके, काय आपली एक्सटर्नल फील्ड? ई असेल, विच इज नॉट प्रोड्यूस बाय द गिवन चार्ज. ठीक आहे, ही फील्ड आपला जो चार्ज आहे तो प्रोड्यूस करत नाही आहे. ठीक आहे, हुज पोटेन्शियल एनर्जी टू बी कॅल्क्युलेट. म्हणजे ज्याची मला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज क्यूची जर ह्याची मला पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल, तर हा कुठलंही एक्सटर्नल फील्डला प्रोड्यूस करणार नाही आहे. ठीक आहे, म्हणजे विच इज, म्हणजे ही जी एक्सटर्नल फील्ड आहे, विच इज नॉट प्रोड्यूस बाय द चार्ज, दॅट विल बी हुज पोटेन्शियल एनर्जी टू बी कॅल्क्युलेट. ठीक आहे, तर ह्या टॉपिकवरती आपल्याला आज पूर्ण डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, बरेचसे टॉपिक आज पण आपण इथे डिस्कस करणार आहोत. पण त्याच्या आधी, ठीक आहे, जर तुम्हाला लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आवडण्यापेक्षा मी परत एकदा म्हणतो की जर तुम्हाला समजलं, याच्यापैकी बऱ्याचशे टॉपिक जर तुम्हाला समजले तर प्लीज लाईक करायला विसरू नका. शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. ठीक आहे, आणि अजून परत एकदा की ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. कन्सेप्ट आपण जी डिटरमाइन करतोय म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल चार्ज इन अन एक्सटर्नल फील्ड विच, ठीक आहे ना, विच इज नॉट प्रोड्यूस बाय द गिवन चार्ज हुज पोटेन्शियल एनर्जी टू बी कॅल्क्युलेटेड. मग बघा, सपोज वी कॅन ॲज्युम दॅट, आता हे जर मला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर सगळ्यात पहिले जर मला पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल एक सिंगल चार्जची, तर त्यावेळेस मी काय ॲज्युम करतो बघा, वी कॅन ॲज्युम दॅट द फील्ड जी आहे इज नॉट अफेक्ट बाय द चार्ज क्यू. म्हणजे याचा अर्थ जी एक्सटर्नल फील्ड जी पोटेन्शियल म्हणजे जो आपला चार्ज आहे, ठीक आहे, ज्या चार्जची मला पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे त्यांनी प्रोड्यूस केलेली तर नाहीच आहे. ठीक आहे, अँड ऑबियसली दॅट की ह्या चार्ज क्यूमुळे जी एक्सटर्नल फील्ड आहे त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट होत नाही आहे किंवा अफेक्ट होत नाही आहे. बरोबर आहे. का बरं? कारण जो चार्ज क्यू आहे इट कॅन बी व्हेरी स्मॉल. ठीक आहे, जो चार्ज क्यू हा व्हेरी स्मॉल असल्यामुळे वी कॅन कन्सिडर दॅट की एक्सटर्नल फील्डवरती त्याचा काहीही इफेक्ट होत नाही आहे. हे काय आपलं? हे अजम्पशन आहे. ठीक आहे, आपण ॲज्युम करतो आहे दॅट द एक्सटर्नल फील्ड इज नॉट अफेक्ट बाय द चार्ज क्यू. ठीक आहे ना, एक्सटर्नल फील्डवरती चार्ज क्यूचा एक कुठलाही इफेक्ट होत नाही, हे आपलं अजम्पशन आहे. का बरं होत नाही? कारण क्यू काय हा खूपच स्मॉल असल्यामुळे. ठीक आहे, सो दॅट द एक्सटर्नल फील्ड जर ई आहे अँड एक्सटर्नल पोटेन्शियल जो आहे व्ही आहे, बरोबर आहे, एक्सटर्नल फील्ड ई अँड दॅट एक्सटर्नल पोटेन्शियल व्ही मे व्हेरी पॉईंट टू पॉईंट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथे ह्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही चार्ज क्यूचा, पण काय एक्सटर्नल फील्ड अँड एक्सटर्नल पोटेन्शियल जे आहेत हे व्हॅरी होऊ शकतात. कशापासून? पॉईंट टू पॉईंट ते काय होऊ शकतील? व्हॅरी होतील. सो हे रिझल्ट लक्षात घ्या. इफ जर माझ्याकडे व्ही इंटू आर हा एक्सटर्नल पोटेन्शियल असेल, व्ही हा पोटेन्शियल डिफरन्ससाठी यूज केला जातो. ठीक आहे, तर बघा, दॅट इज इफ जर आपण कन्सिडर करू व्ही इंटू आर बार, ठीक आहे, इज द पोटेन्शियल आहे, ठीक आहे ना, एक्सटर्नल पोटेन्शियल आहे. ठीक आहे, काय? एक्सटर्नल पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट पी. ठीक आहे, कुठला तरी एक पॉईंट आहे पी वरती. ठीक आहे, आपण घेतला होता ह्या केसमध्ये. ठीक आहे, इथे कुठला तरी पॉईंट पी आहे. ठीक आहे ना, बरोबर आहे, जिथे आपल्याला पी आपला हा पॉईंट दाखवायचा आहे. ठीक आहे, सो इफ व्ही इज इक्वल्स टू आर बार इज द एक्सटर्नल पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट पी. ठीक आहे, ॲट एनी पॉईंट पी हॅविंग पोटेन्शियल व्हेक्टर आर बार आहे. ठीक आहे, काय त्याचा पोटेन्शियल व्हेक्टर? आर बार. देन, ठीक आहे, देन बाय डेफिनेशन जर मी डेफिनेशनचा यूज करतो तर काय होतं बघा, की वर्क डन आपल्याला माहिती आहे इज ब्रिंगिंग, कारण आपण काय करतोय कुठल्याही चार्जला इन्फानाईट डिस्टन्सपासून एक पॉईंट पी वरती घेऊन येतोय. म्हणजे इथे आपला जो पॉईंट पी आहे, म्हणजे व्ही इज द एक्सटर्नल पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट पी, म्हणजे हा पॉईंट पी आहे जिथे एक्सटर्नल पोटेन्शियल किती? व्ही इंटू आर बार आहे. तर इथपर्यंत म्हणजे जो चार्ज आहे आपला, ठीक आहे, त्या पॉझिटिव्ह चार्जला मला इन्फानाईट डिस्टन्सपासून पॉईंट पीपर्यंत ओढून आणायचं आहे.
ठीक आहे. सो आय नीड सम वर्क टू डू ऑन दिस. ठीक आहे ना, त्याच्यावरती मला काय करावं लागेल, काहीतरी वर्क डन करावं लागेल. सो फ्रॉम द डेफिनेशन, वर्क डन इज ब्रिंगिंग ॲट युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फानाईट टू द पॉईंट पी इज इक्वल टू व्हीच्या बरोबर असेल. म्हणजे वर्क डन किती असेल तुमचं, पोटेन्शियलच्या बरोबर असेल व्ही. ठीक आहे, किती पोटेन्शियल लागेल मला, म्हणजे किती वर्क डन लागेल मला पोटेन्शियलच्या बरोबर. ठीक आहे. सो हेअर इज दॅट वर्क इज डन ब्रिंगिंग टू द युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फानाईट टू द पॉईंट पी इज इक्वल टू व्हीच्या बरोबर असेल. अँड दॅट वर्क डन इज इक्वल्स टू, हे वर्क डन किती असेल मग, एका पॉझिटिव्ह चार्जसाठी. म्हणजे मला एका पॉझिटिव्ह चार्जला पॉईंट पीपर्यंत ओढून आणण्यासाठी लागणारा वर्क डन काय असेल मग, चार्ज क्यू आहे माझ्याकडे, त्या चार्ज क्यूला मला पीपर्यंत ओढून आणायचं आहे इन्फानाईट डिस्टन्सपासून. ठीक आहे, दॅट इज व्ही इंटू आर बारच्या बरोबर होऊन जाईल. बरोबर आहे. ते एवढं वर्क डन जेव्हा मी करेल तेव्हा जाऊन तो इन्फानाईट डिस्टन्सपासून पॉईंट पीपर्यंत ओढला जाईल. ठीक आहे. सो दिस इज वॉट द वर्क डन लागेल मला. आता हे वर्क डन म्हणजे वाया गेलं का, नाही. ठीक आहे. दिस वर्क डन इज स्टोअर इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. हे जे वर्क डन मी केलं, ज्या चार्जला मी इन्फानाईट डिस्टन्सपासून ओढत घेऊन आलो पॉईंट पीपर्यंत, जिथे पोटेन्शियल काय होता, दॅट इज व्ही आर बार इज द एक्सटर्नल पोटेन्शियल जो होता तिथपर्यंत, त्या पॉईंटपर्यंत मी त्याला ओढून आणलं. अँड हेअर इज दॅट, ही जी एनर्जी होती, जी एनर्जी मी त्याला लावली तिथपर्यंत ओढून आणण्यासाठी जे वर्क डन होतं, ते काय झालं, स्टोअर झालं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम चार्ज क्यू. ठीक आहे, कुठे, सिस्टीम ऑफ अ चार्ज क्यूच्या. ठीक आहे, पोटेन्शियल ऑफ अ सिस्टीम ऑफ चार्ज क्यूच्या याच्यामध्ये फॉर्ममध्ये हे स्टोअर झालं. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम. ठीक आहे ना, म्हणजे आता जर सिस्टीम आहे माझ्याकडे, त्या सिस्टीममध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे ना, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ ए सिंगल चार्ज क्यू ॲट आर इज एक्सटर्नल फील्ड. ठीक आहे ना, इज दॅट अँड एक्सटर्नल फील्ड इन अँड एक्सटर्नल फील्डमध्ये. सो दॅट इज वॉट, पोटेन्शियल एनर्जी किती असेल मग त्या सिस्टीममध्ये, बघा नीट समजतंय तुम्हाला. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ ए सिंगल चार्ज क्यू ॲट आर बार इन अँड एक्सटर्नल फील्ड. ठीक आहे, इन अँड एक्सटर्नल फील्ड. सो दॅट एक्सटर्नल फील्डमुळे असणारी इन अँड एक्सटर्नल फील्ड इज किती असेल मग, एक्सटर्नल फील्डमुळे असणारी एनर्जी, आता तिथे एका चार्जमुळे असणारी एनर्जी किती असेल, पोटेन्शियल एनर्जी किती असेल मग, दॅट इज पी इज इक्वल्स टू क्यू इंटू व्ही आर बारच्या बरोबर. म्हणजे हे समजते तुम्हाला, एक बॅटरी आहे, त्या बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल म्हणतो. या बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह चार्जला मी टाकून दिला इथे भरून, इन्फानाईट डिस्टन्सवरून ओढून काढला आणि इथे भरून ठेवला. ठीक आहे, तर याच्यामध्ये ही माझी सिस्टीम झाली. आणि ह्या सिस्टीममध्ये पोटेन्शियल एनर्जी सध्या किती आहे मग, जेवढं वर्क डन मी केलं क्यू आर आर बारच्या बरोबरचं. ठीक आहे, दिस इज नथिंग बट अ पोटेन्शियल एनर्जी हेअर. आणि ही पोटेन्शियल एनर्जी तिथे स्टोअर असते एका सिंगल चार्जमुळे. पण सपोज दॅट एकापेक्षा जास्त चार्ज असतील, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ टू चार्जेस इन अन एक्सटर्नल फील्डमध्ये. ठीक आहे, म्हणजे एखाद्या एक्सटर्नल फील्डमध्ये जर दोन चार्जेस असतील, पोटेन्शियल एनर्जी काय ऑफ अ टू सिस्टीम, सिस्टीमची जी पोटेन्शियल एनर्जी आहे कशामुळे, दोन चार्जेसमुळे, कशामध्ये, इन अँड एक्सटर्नल फील्डमध्ये. ठीक आहे, मग कन्सिडर करू की आपण Q1 आणि Q2 जे आहेत ते दोन चार्जेस आहेत. ठीक आहे, लोकेटेड ॲट R1 आणि R2 जागेवरती लोकेट करतात. ठीक आहे, दोन पोझिशन आहेत दोघांची, एक Q1 आणि Q2 जो आहेत हे दोघं R1 आणि R2 वरती लोकेट करतात एक्सटर्नल फील्डमध्ये. कुठे, एक्सटर्नल फील्डमध्ये. ठीक आहे, सो वर्क डन इज ब्रिंगिंग, ठीक आहे, वर्क डन इज ब्रिंगिंग द चार्ज Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू R1. ठीक आहे ना, म्हणजे मला काय करायचं आहे, Q1 चार्जला इन्फिनिटीपासून R1 पर्यंत ओढून आणायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी वर्क डन किती लागेल, एका सिंगल चार्जसाठी वर्क डन किती लागलं होतं, क्यू व्ही आर बार होता माझ्याकडे, तर इथे Q1ला ओढण्यासाठी किती वर्क डन लागेल, Q1 व्ही आर बार R1 बार. ठीक आहे, एवढं लागेल माझ्याकडे वर्क डन. सो हेअर इज दॅट, टू ब्रिंगिंग द Q2, ठीक आहे, टू R2 पर्यंत जर ओढायचं असेल तर मग वर्क डन किती लागायला पाहिजे. आता कन्सेप्ट काय झाली माहिती का, की इथे ऑलरेडी एक चार्ज भरून ठेवला होता मी, ज्याच्याकडे मी वर्क डन, म्हणजे इथे पोटेन्शियल एनर्जी ही आहे. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी क्यू जो मी तुम्हाला पहिले सांगितला. आता मला एक दुसरा चार्ज इन्फानाईट डिस्टन्सपासून ओढून आणायचा आहे आणि याला इथे बसवायचं आहे. ठीक आहे, तर मग राहिलं काय, याला वर्क डन किती लागेल, तर बघा ह्याला वर्क डन लागण्यासाठी टू ब्रिंग द Q2 टू R2 वर्क डन अगेन्स्ट द एक्सटर्नल फील्ड. ठीक आहे, मला काय करावं लागेल, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या अगेन्स्टमध्ये मला त्याच्यावरती काम करावं लागेल. आणि दुसरं म्हणजे की अगेन्स्ट द फील्ड ऑफ ड्यू टू Q1, म्हणजे एक जो Q1 चार्ज आहे तो त्याची पण आजूबाजूला काय करेल, फील्ड तयार करेल. हा पण काय करेल, हा याचा एरिया तयार करून घेईल. याच्या आजूबाजूला तो दुसऱ्याला येऊ देणार नाही. आणि दुसरा आला तर ह्या फील्डच्या अगेन्स्टमध्ये पण मला काय करावं लागेल, ह्याच्यावरती वर्क डन करावं लागेल. म्हणजे मला दोन वर्क डन करावं लागतील, एक म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिकल फील्डच्या अगेन्स्टमध्ये, आणि दुसरा म्हणजे दॅट इज द फील्ड प्रोड्यूस बाय द Q1 चार्ज. ज्या Q1 चार्जने फील्ड प्रोड्यूस करून ठेवली
त्या केसमध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये पण मला काय करायचं आहे, त्याला तिथे बसवायचं आहे. सो वर्क डन अगेन्स्ट द एक्सटर्नल फील्डमुळे किती लागणार आहे, Q2VR2 लागेल, बरोबर आहे. एक्सटर्नल फील्डमध्ये लागणारं वर्क डन लागेल मला Q2VR2, जसा आपला एका चार्जसाठी लागतो तसा. अँड अगेन्स्ट दॅट वर्क डन ऑन Q2 अगेन्स्ट द फील्ड ड्यू टू Q1च्या फील्डमुळे लागणारं वर्क डन मला लागेल. ठीक आहे, म्हणजे 2 वर्क डन. एक झालं एक्सटर्नल फील्डचं आणि दुसरं त्या चार्जच्या फील्डच्या अगेन्स्टमध्ये लागणारं Q1/Q2 4πε0 R12. ठीक आहे, R12च्या वर्क डनमध्ये मला हे काम करावं लागेल. अँड अगेन दॅट मग बघा हे टोटल वर्क डन जे आहे, म्हणजे वर्क डन इज ब्रिंगिंग टू Q1 टू R2 पर्यंत. मग टोटल वर्क डन किती लागेल ह्या Q2ला R2 पर्यंत, R2च्या पोझिशनपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर टोटल लागेल तुमचं हे आणि हे दोघं मिळून लागणार आहे वर्क डन, म्हणजे Q2VR2 प्लस Q1Q2/4πε0 R12 लागेल. ठीक आहे, हे तर झालं ह्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी. पण दोघं चार्जेसला जर मला सिस्टीममध्ये पोहोचायचं असेल, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ 2 चार्जेस. ठीक आहे ना, मला पोटेन्शियल एनर्जी कोणाची काढायची आहे, सिस्टीमची काढायची, ज्या सिस्टीममध्ये 2 चार्जेस आहेत. सो दस जर मी ह्या दोघांना इक्वेट करून घेतलं, म्हणजे जे एका सिंगल चार्जचे होते, ठीक आहे 1 and 2ला, सो दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम भेटून जाईल मला. दॅट इज वर्क डन इज असेंबलिंग द कॉन्फिगरेशन. म्हणजे हा पहिला चार्ज जो मी पहिले पाठवला होता Q1 चार्ज, दुसऱ्या चार्जसाठी हा पूर्ण लागणारा वर्क डन. तर एवढी पोटेन्शियल एनर्जी काय असेल 2 पॉईंट चार्जच्या सिस्टीममध्ये असेल माझ्याकडे. ठीक आहे, बट जर मी पुढे गेलो तर मला समजतं की जो ई पॉईंट होता त्याच्यामध्ये म्हटलं जातं की पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल इन ॲन एक्सटर्नल फील्ड. ओके, मला काय काढायचं आहे, पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे डायपोलची. कशामध्ये, एक्सटर्नल फील्डमध्ये. आता हा जो ही जी डायग्राम तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये +Q आणि -Q हा जो दिसतोय हा डायपोल आहे तुमचा. काय, डायपोल. आणि ह्या डायपोलवरती बघा ही इलेक्ट्रिकल फील्ड, एक्सटर्नल फील्ड मी म्हणतो याला, काय म्हणतो याला, एक्सटर्नल फील्ड. सो हेअर इज दॅट, आणि एक्सटर्नल फील्ड आहे ही माझी. तर ह्या एक्सटर्नल फील्डला बघा, ही एक्सटर्नल फील्ड आहे पूर्ण अशा केसमध्ये. आणि इथे बघा 2 पोल आहेत, पॉझिटिव्ह पोल अँड निगेटिव्ह पोल, की पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जचा हा आपला डायपोल आहे. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोघं एकमेकांपासून ट्वाइस एवढ्या डिस्टन्सवरती आहेत. आणि इथे P ही डायपोल मुवमेंट आहे. ठीक आहे, काय, ही डायपोलची मुवमेंट आहे. सो हेअर इज दॅट, दिस वन इज अवर डायपोल मुवमेंट. तर मग बघा ह्या डायपोलला कपल लागतं आहे, बरोबर आहे. कपल समजलं आहे तुम्हाला, कपल माहिती का तुम्हाला. तुम्ही जर एखादा नळ बघितला ना, ठीक आहे, काय करतात तुम्ही, नळाची अशी तोती असते बघा, तुम्ही असं बघितलं असेल, ह्या पद्धतीचं असतं. ठीक आहे, आणि असा टॅप असतो, आपला नळ असतो, समथिंग लाईक दिस. ठीक आहे ना, असा काहीतरी नळ असतो. तर ह्या नळाच्या याच्यावरती तुम्ही दोघं साईडमध्ये फोर्स लावून ह्या नळाला उघडतात ना, तर इथून काय लागतो, हा इकडनं फोर्स एक लागतो, इकडनं तिकडच्या बाजूने एक फोर्स लागतो, आणि मग नळ उघडतो आणि इकडनं पाणी यायला लागतं. तर हाच इथे कपल पण होतो आहे बघा. म्हणजे ह्याच्यावरती एक इकडनं फोर्स लागतो, एक इकडनं फोर्स लागतो, आणि कपलमुळे हा रोटेट होतो आहे. ठीक आहे, ते एक्सटर्नली रोटेट केलं जाईल. ठीक आहे, तर ही कपल ॲक्टिंग ऑन अ डायपोल. तर ह्या डायपोलवरती काय होतं आहे, कपल ॲक्ट होतं आहे. ठीक आहे, सो वी कॅन कन्सिडर अ डायपोल विथ अ चार्ज Q1 अँड Q2 आपण कन्सिडर करतो आहे, म्हणजे -Q आणि +Q2. ठीक आहे, सो दॅट डायपोल विथ काय आपल्याकडे -Q आणि +Q चार्जेस आहेत. सेपरेट केलं आपण फायनाईट डिस्टन्स ट्वाईस सेलने दोघांना. दिसतंय तुम्हाला, ह्या दोघा चार्जेसला मी ट्वाईस सेल एवढ्या डिस्टन्सने काय करून ठेवलेलं आहे, सेपरेट करून ठेवलं आहे. सो प्लेस इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, कुठे टाकलं आहे त्यांना, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये मी त्यांना काय केलं आहे, इथे प्लेस केलेलं आहे. सो दिस इज व्हॉट द इलेक्ट्रिकल फील्ड. ठीक आहे ना, लक्षात ठेवा, ही एक्सटर्नल फील्ड म्हणजे नथिंग बट युअर इलेक्ट्रिकल फील्ड आपण म्हणणार आहोत, एक्सटर्नल इलेक्ट्रिकल फील्ड. तुम्ही म्हणणार की मग एक्सटर्नल फील्ड काय आहे. ठीक आहे, हे कन्फ्युजन नका ठेवू. एक्सटर्नल फील्ड नथिंग बट इलेक्ट्रिकल फील्ड आहे आपली. ठीक आहे, काय, इलेक्ट्रिकल फील्ड. सो हेअर इज दॅट, वी कॅन कन्सिडर दॅट जो डायपोल आहे, ठीक आहे, प्लेस इन युनिफॉर्म इलेक्ट्रिकल फील्ड ई इन इट एक्सपिरियन्स अ टॉर्क. काय एक्सपिरियन्स करतो, हा टॉर्क एक्सपिरियन्स करतो. लक्षात घ्या, टॉर्क म्हणजे विच रोटेट इट, म्हणजे ह्या जो डायपोल आहे ना त्याला रोटेट करण्यासाठी टॉर्क अप्लाय करावा लागेल. लक्षात येते तुम्हाला, टॉर्क म्हणजे काय. तुम्ही कधी फोर्स बघितला आहे, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टकडे मास आहे. ठीक आहे, याच्यावरती मी फोर्स लावला तर हा काय होऊन जाईल, ॲक्सेलरेट होऊन जाईल ना. फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेट. तसंच जर एक गोल सर्कल आहे माझ्याकडे, याच्यावरती मी टॉर्क अप्लाय करतो. काय अप्लाय करतो, टॉर्क. तर टॉर्क अप्लाय केल्यानंतर हा काय होतो तुमचा, ह्याच्याकडे पण मास आहे तुमच्याकडे. ठीक आहे, काय, याच्या पण मास आहे. सो इट कॅन टर्न, हा मुवमेंट ऑफ इनर्शिया दाखवतो, म्हणजे हा गोल फिरायला लागतो. ठीक आहे, दिस इज व्हॉट अ टॉर्क. म्हणजे कुठल्याही गोष्टीला रोटेट करण्यासाठी लागणारा फोर्स असेल तुमचा टॉर्क. ठीक आहे, आणि एखाद्या गोष्टीला त्याच्या जागेवरून लिनियरली डिस्प्लेस करण्यासाठी लागणारा फोर्स असेल F.
ठीक आहे. हा रोटेट करण्यासाठी लागतो टॉर्क. कशासाठी लागतो? रोटेट करण्यासाठी, कुठल्याही गोष्टीला फिरवण्यासाठी, बरोबर. म्हणजे तिथे जिथे जर तुम्ही दरवाजा उघडतायत त्याचा अर्थ तुम्ही काय करतायत, त्याच्यावरती टॉर्क ॲप्लाय करतात, ठीक आहे. म्हणजे हा इथून फिरणार आहे असा, बरोबर, समजला. तर टॉर्क ॲप्लाय करतात. मला डिस्प्लेस नाही करायचं दरवाजाला, काय करायचं आहे, फक्त फिरवायचं आहे, ठीक आहे. सो दॅट इज टॉर्क विच रोटेट इट, ओके. काय करणार आहे, ते डायपोलला रोटेट करून देईल. ऑर दॅट टॉर्क इज इक्वल्स टू पी इंटू ई, म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट याला म्हटलं जाईल, इंटू इलेक्ट्रिकल फील्ड. हा काय असेल आपला इलेक्ट्रिकल फील्ड. सो डायपोल मुवमेंट इंटू इलेक्ट्रिकल फील्डच्या बरोबर होऊन जाईल, ठीक आहे. सो हेर इज दॅट टॉर्क विल नथिंग बट अ पी ई साईन थिटाच्या बरोबर पण असू शकतो. म्हणजे हा 90ला असेल असा, ठीक आहे, डायपोल त्या केसमध्ये, बरोबर. डायपोल ह्या केसमध्ये तर इथे पी ई होऊन जाईल, कारण साईन कॉस जो कॉस थिटा 1 होऊन जाईल तुमचा त्या केसमध्ये. पण जर हा असा असेल, म्हणजे बघा, इफ दिस डायपोल विल बी ॲट अन अँगल थिटावरती असेल, इथून काहीतरी अँगल थिटावरती आहे बघा हा डायपोल तुमचा असा. सो हेअर इज दॅट वी कॅन यूज अ टॉर्क पी ई साईन थिटाचा मी काय करेल, यूज करेल. सो हेअर इज दॅट टू न्यूट्रलायझिंग द टॉर्क. जर मला टॉर्कला न्यूट्रल करायचं असेल, सारखं करायचं असेल, घ्या एक्झॅक्टली काय सांगतोय, जर मला टॉर्कला न्यूट्रल करायचं असेल, म्हणजे जी टॉर्क मी लावतो इकडनं जर मी नळ घेतला, जर आपल्याकडे टॅप असेल ना, एखादा नळ असेल आणि मी नळाला उघडण्याचा प्रयत्न करतोय आणि नळाला उघडताना मी काय करतोय माहिती का, याला टॅपला उघडताना मी फक्त इकडनं फोर्स लावतोय, इकडचा फोर्स नाही लावला मी, एकाच बोटाने याला उघडतोय. उघडेल का बरं हा? ट्राय करून बघा, उघडतो का बरं? यू नीड मोर फोर्स हेअर. पण जर तुम्ही दोघं साईडने लावला तर तुम्हाला खूप कमी फोर्स लावा लागेल, ठीक आहे. मग हे जे काही कन्सेप्ट येते तुमची, दॅट इज टू न्यूट्रलायझिंग द टॉर्क. सो लेट अस ॲज्युम दॅट द एक्सटर्नल टॉर्क जो आहे, मी काय करणार आहे, एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करणार आहे, इज अप्लाइड विच रोटेट इट अँड अँगल थिटा 0 टू थिटापर्यंतचे. म्हणजे मी याच्यावरती हा जो टॉर्क आहे ना, म्हणजे हा जो डायपोल आहे हा पहिले असा होता थिटा 0वरती, म्हणजे अँगल बिटवीन धिस, ठीक आहे. ह्याच्यामधला अँगल जो 90 डिग्री मी कन्सिडर करतो, एकदम 90 डिग्रीवरती आहे, किंवा 0 डिग्रीचा अँगल मी घेतो, ठीक आहे. वी कॅन कन्सिडर हेअर अ 0 डिग्री अँगल, म्हणजे असा अँगल आहे, पॅरलली आहे, ठीक आहे. हा अँगल 0 आहे याच्यासोबतचा, एकदम पॅरलल इलेक्ट्रिकल फील्डला आपल्या. तर ह्या केसमध्ये बघा, मला याला थोडंसं डिस्प्लेस करायचं असेल तर मी ह्याला काय करेल, एक एक्सटर्नल ह्यांच्यावरती, ठीक आहे, ह्या डायपोलवरती एक फोर्स लावून देईल, ठीक आहे. ह्याला फोर्स लावून दिला असा आणि याला ओढून घेईल किती, थिटा डिग्रीवरती, ठीक आहे. हा दिसतो इथे लावलेला थिटा, या अँगलवरती मी ह्या दोघांना काढून घेईल, ठीक आहे. इकडे हा असा येऊन जाईल आता. सो वी कॅन अप्लाय वॅन एक्सटर्नल टॉर्क टू रोटेट दिस वन, म्हणजे 0 डिग्रीचा, हा सध्या 0 डिग्रीला आहे असा, ठीक आहे. आणि मग याला फिरवून दिलं मी कसं, थोडासा अँगल एवढा थिटा इकडे फिरवलं थिटा डिग्री अँगलला, हा 0 डिग्री थिटा 0, हा थिटा 0 होता, तर इकडे मी फिरवलं त्याला थिटा एवढ्या अँगलवरती, ठीक आहे. सो त्याच्यासाठी मी एक्सटर्नल टॉर्कला अप्लाय केलं. सो दॅट ॲज्युम एन एक्सटर्नल टॉर्क टी एक्सटर्नल इज अप्लाइड विच रोटेट इट फॉर्म अँड अँगल थिटा 0पासून थिटापर्यंत मी त्याला रोटेट करतो. म्हणजे माझ्याकडे एक लिमिट येऊन जाईल आता, म्हणजे थिटा 0पासून थिटापर्यंत मी त्याला रोटेट केलं. सो यूजिंग अन म्हणजे इंटिग्रेशनचा मी यूज करतो, वर्क डन बाय द एक्सटर्नल टॉर्क, ठीक आहे. तर एक्सटर्नल टॉर्कमुळे लागणारं वर्क डन किती असेल, सो त्यात फाइंड आउट करण्यासाठी मी काय करतो, टॉर्क इंटू थिटा. लक्षात येतं आहे हे बघा, टॉर्क इंटू थिटा, बरोबर आहे. वर्क डन इज इक्वल्स टू टॉर्क इंटू थिटाच्या बरोबर असेल. मला याला अँगलमध्ये रोटेट करायचं होतं थिटा एवढ्या डिग्रीपर्यंत, ठीक आहे. सो हेअर इज दॅट टॉर्क इंटू थिटा. टॉर्क तर माहिती आहे आपल्याला, ठीक आहे ना. टॉर्क किती होता तुमचा, पी ई थिटा 0 टू थिटापासून साईन थिटा इंटू डी थिटाच्या बरोबर आहे, ठीक आहे. सो डी थिटा टॉर्क इंटू थिटा. सो हेअर इज दॅट दिस वन बिकम्स अ डी थिटा हिअर, ठीक आहे ना. हा टॉर्क माझ्याकडे येऊन जाईल, पी ई, हा तर पी ई कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. अँड देअर इज अन साईन थिटा इंटू डी थिटा, म्हणजे साईन थिटाचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस थिटा असतो, आणि कॉस थिटा जर असेल तर थिटापासून थिटा 0पर्यंत येऊन जातो. अँड दॅन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट दिसतंय, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, मायनस मायनस प्लस केलेला आहे, हा लक्षात येतं आहे, मायनस मायनस प्लस. सो दिस वन इज ऑलरेडी मायनस, कारण हा मायनस होता, ठीक आहे. तर याच्यामुळे ह्याला मी मायनस मायनस प्लस करून दिला थिटा 0ला. तर इथे बघा थिटा 0 पहिले घेऊन आला प्लसवाला, आणि हा जो मायनसवाला होता त्याला नंतर लिहिलेला आहे, ठीक आहे. सो पी ई इज इक्वल्स टू कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटाच्या बरोबर येऊन जाईल. सो दिस इज वर्क डन इज स्टोअर्ड, एवढं जे वर्क डन असेल दॅट इज स्टोअर्ड, ठीक आहे. स्टोअर्ड ॲज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन द पोझिशन, ठीक आहे ना, इन द पोझिशन वेन द डायपोल मेक अन अँगल थिटा. म्हणजे जेव्हा डायपोल हा अँगल थिटा बनवेल त्यावेळेस एवढं वर्क डन करावं लागेल विथ द इलेक्ट्रिकल फील्डसोबत. कशासोबत, इलेक्ट्रिकल फील्डसोबत. सो दॅट इज व्हॉट
फॉर कन्व्हिनियन्स, ठीक आहे, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण काय काम करू बघा, दॅट इज झिरो पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करू. ठीक आहे, काय करू आपण, जी एनर्जी आहे ती झिरो पोटेन्शियल आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीला आपण झिरो कन्सिडर करू फॉर आवर कन्व्हिनियन्ससाठी. सो दॅट यू डेल्टा म्हणजे थिटा झिरो इज इक्वल्स टू झिरो असेल. सो हिअर इज दॅट थिटा इंटू मायनस थिटा म्हणजे चेंज इन एनर्जी. ठीक आहे, चेंज इन एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. सो थिटा झिरोपासून थिटापर्यंतची म्हणजे पी ई जो आहे तो कॉन्स्टंट आहे कॉस थिटा मायनस कॉस थिटा झिरो मायनस थिटा. सो इनिशियली जर सगळ्यात पहिले जर विचार केला सुरुवातीलाच, ठीक आहे, सो इनिशियली द डायपोल इज परपेंडिक्युलर टू द फील्ड ई. म्हणजे सुरुवातीला जर ही इलेक्ट्रिकल फील्ड आहे आपली, ठीक आहे, आणि ह्याला जो आपला जो डायपोल आहे तो असा परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे, ह्या पद्धतीने परपेंडिक्युलर असेल तर म्हणजे याचा अर्थ हा जो अँगल बनेल यांच्यामधला हा 90 डिग्रीचा असेल. 90 म्हणजे π/2 किती असतो हा, π/2 रेडियन. म्हणजे तुम्हाला इझिली ट्रिगोनोमेट्रीचा टेबल यूज करून याच्यामधलं काय करता येईल, व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे, कॉस्टची व्हॅल्यू काढता येईल. सो इनिशियली इलेक्ट्रिक फील्डला जर परपेंडिक्युलर असेल तर त्या केसमध्ये जी इलेक्ट्रिकल म्हणजे जी एनर्जी असेल थिटा झिरोची, दॅट इज वॉट अ पोटेन्शियल एनर्जी विल बी मायनस पी ई कॉस थिटाच्या बरोबर येऊन जाईल. पण सपोज की पॅरलल असेल म्हणजे थिटा झिरो झिरो आहे, म्हणजे बघा इथे असणारा जो इलेक्ट्रिकल फील्ड आहे आपला, त्या इलेक्ट्रिकल फील्डला जो आपला डायपोल आहे तो एकदम पॅरलली असा आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने म्हणजे इथे थिटा झिरोचा अँगल झिरो होऊन जाईल. सो हिअर इज दॅट जर हा झिरो झाला तर त्या केसमध्ये जी येणारी जी पोटेन्शियल एनर्जी असेल दॅट इज वॉट डेल्टा यू थिटा इज इक्वल्स टू पी ई 1 मायनस कॉस थिटाच्या बरोबर येऊन जाईल. ठीक आहे, इथला एक जो टॉपिक होता 8.7चा तो डिलीट करण्यात आलेला आहे, इन्सुलेटर अँड कंडक्टर म्हणून होता. व्हेरी इझी टॉपिक आहे, तुम्ही जरी वाचला तरी पण होऊन जातो. पण आपल्या सिलेबसमधून त्याला डिलीट केला आहे म्हणून मी काही तुम्हाला टीच करत नाही आहे, कारण मी ॲज पर द डिलेटेड सिलेबस चाललो आहे. ठीक आहे, वी ऑल्सो ट्राय टू डिस्कस अबाउट द 8.1चा आपला जो टॉपिक आहे दॅट इज नथिंग बट अ डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिकल पोलरायझेशन. ठीक आहे, काय डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिकल पोलरायझेशन. डायइलेक्ट्रिक्स काय असतात तर बेसिकली हे इन्सुलेटर्स असतात विच कॅन बी यूज टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. का बरं यूज करतात की इलेक्ट्रिकल एनर्जीला स्टोअर करण्यासाठी हे डायइलेक्ट्रिकचा यूज करतात, जे नथिंग बट आपले काय असतात इन्सुलेटर्स असतात. काय असतात इन्सुलेटर. सो डायइलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटर विच कॅन बी यूज टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. कशासाठी यूज करतात, एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीला स्टोअर करण्यासाठी डायइलेक्ट्रिकचा यूज केला जातो. सो दिस इज बिकॉज हे का बरं केलं आता बघा, व्हेन म्हणजे तुमचे जे ॲम्प्लिफायर्स असतात हे असतात त्यांच्यामध्ये बरेचसे डायइलेक्ट्रिक्सचा यूज केला जातो. बघा दिस इज बिकॉज व्हेन सच अ सबस्टन्स, लक्षात घ्या हे का बरं केलं आता, दिस इज बिकॉज व्हेन सच अ सबस्टन्स आर प्लेस इन अ एक्सटर्नल फील्ड. बरोबर आहे, जर असेच जे सबस्टन्सेस आहेत त्यांना जर एक्सटर्नल फील्डमध्ये प्लेस केलं, देअर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस गेट डिस्प्लेस इन अपोजिट डिरेक्शनमध्ये. म्हणजे बघा की मी इथे घेतलं पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे, आणि हा आहे तुमचा निगेटिव्ह चार्ज इथे, आणि ह्या निगेटिव्ह चार्जच्यामध्ये जर हा तो इन्सुलेटर मी टाकलेला आहे म्हणजे प्लास्टिक आहे, ठीक आहे, तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस असतील की ना, बरोबर आहे, काय असतील पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. तर काय होईल, हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होऊन जातो. इथे असणारा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज, बरोबर आहे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज, यात पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो, निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होऊन जातो ह्याच्यामध्ये जर असेल तर. मग बघा दिस इज बिकॉज व्हेन सच अ सबस्टन्स म्हणजे डायइलेक्ट्रिक सबस्टन्स जो आहे दॅट इज आर प्लेस इन अन इलेक्ट्रिक म्हणजे एक्सटर्नल फील्डमध्ये जर त्याला मी पेट केलं म्हणजे इलेक्ट्रिकल फील्डमध्ये जर त्याला ठेवून दिलं, देअर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस गेट डिस्प्लेस इन अपोजिट डिरेक्शन अँड मॉलिक्युल्स डेव्हलप अ नेट म्हणजे ह्याच्यामुळे ते जे जो फील्ड होती, बरोबर आहे, ह्याच्यामुळे असणारा जो डायपोल होता हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह अँड दिस वन इज पॉझिटिव्ह. सो देअर इज अन निगेटिव्ह चार्ज अँड देअर इज अन पॉझिटिव्ह चार्ज. जर ही इलेक्ट्रिक फील्ड असेल तर ह्याच्यामुळे हे जे चार्जेस निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे चालले गेले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पुढकडे चालले गेले, तर ह्यामुळे काय होतं नेट डायपोल मुवमेंट जनरेट होऊन जाते. ठीक आहे, काय होतं याच्यामध्ये नेट डायपोल मुवमेंट. सो मॉलिक्यूल डेव्हलप इन अ नेट डायपोल मुवमेंट अँड दिस इज कॉल्ड, याला म्हटलं जातं पोलरायझेशन. याला काय म्हटलं जातं पोलरायझेशन ऑफ द मटेरियल अँड सच मटेरियल आर कॉल्ड अ डायइलेक्ट्रिक्स. अशा मटेरियल्सला म्हटलं जातं डायइलेक्ट्रिक. तुम्ही जर कधी फॅनमध्ये असणारं कपॅसिटर असेल, ठीक आहे, किंवा वेगवेगळ्या जे इलेक्ट्रिकल सर्किट्स असतात त्यांच्यामध्ये लावलेले कपॅसिटर्स बघा, ते पॅरलल प्लेट्स कपॅसिटर्स असतात, त्यांच्यामध्ये पण असे मटेरियल्सचा यूज केला जातो. मध्ये इन्सुलेटर टाकून दिले असतात. नीट बघा जरा ते कपॅसिटर जर तुम्ही फोडून बघितलं ना, छोटंसं कपॅसिटर असतं असं,
असं कपॅसिटर असतं, ब्लॅक कलरचं असतं, त्याच्यावरती कवरिंग टाकलेलं असतं समथिंग प्लास्टिक, म्हणजे कवरिंग म्हणणं मध्ये ॲल्युमिनियमसारखं दिसतं आणि इथे 2 कपॅसिटरसारख्या अशा प्लेट्स निघतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जला लावलं असतं आणि यांच्यामध्ये एक इन्सुलेटर टाकलं असतं. नीट शोधून बघा, तुम्हाला डेफिनेटली समजेल की हे पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे, ज्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियलचा यूज केलेला असतो. ठीक आहे, हे बऱ्याच ठिकाणी यूज होतं. म्हणजे तुम्ही तुमचा जर फॅन पण बघितला ना, इलेक्ट्रिकल फॅनच्या मध्ये पण कपॅसिटर लावले असतं. सध्या तरी फ्लुइडवाला आलेलं आहे मला वाटतं, लिक्विड असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये यूज केला असतो. ठीक आहे, सो दिस इज, आपण याला पोलरायझेशन म्हणतो आणि असे मटेरियल्सला डायइलेक्ट्रिक्स मटेरियल असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो हेअर इज दॅट इन एव्हरी ॲटम, म्हणजे जर आपण प्रत्येक ॲटमचा विचार केला, देअर इज अ पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस असतो अँड देअर आर अ निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे प्रत्येक जो ॲटम आहे त्या ॲटममध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस असेल आणि निगेटिव्ह चार्ज काय असतील, इलेक्ट्रॉन्स असतील, सराउंडेड बाय द न्यूक्लियस. म्हणजे इलेक्ट्रॉन काय करतात, तुमचे हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसला काय करतील, सराउंडिंग करत असतील. म्हणजे पूर्ण न्यूक्लियसच्या आजूबाजूला, पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसच्या आजूबाजूला न्यूट्रॉन, प्रोटॉन, ड्यूट्रॉन जे असतील त्याच्या सगळ्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन जे निगेटिव्हली चार्ज आहेत ते फिरत असतात. ठीक आहे ना, सो दॅट इज द निगेटिव्हली चार्ज. ठीक आहे ना, म्हणजे दॅट द निगेटिव्हली चार्ज फ्रॉम इलेक्ट्रॉन्स, म्हणजे असे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, दॅट इज आपण जे म्हणतो दॅट द निगेटिव्ह चार्ज फ्रॉम अन इलेक्ट्रॉन क्लाउड अराउंड द पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय करतात, जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय करतात, क्लाउडिंग करतात. म्हणजे सगळे आजूबाजूला पॉझिटिव्ह चार्जच्या आजूबाजूला फिरतात. ठीक आहे, म्हणजे ढगांसारखं गोळा होत आहेत सगळे. सो दीज टू ऑपोजिटली चार्ज रिजन, म्हणजे हे जे दोघं रिजन्स आहेत, एक आहे इलेक्ट्रिकलचा निगेटिव्ह चार्जचा, एक आहे पॉझिटिव्ह चार्जचा रिजन. ठीक आहे, सो दीज अपोजिटली चार्ज रिजन्स हॅव देअर ओवन सेंटर्स, म्हणजे प्रत्येकाचे सेंटर्स वेगवेगळे आहेत ऑफ द चार्जेस. सो वेअर द इफेक्टिव्ह चार्ज इज लोकेटेड, म्हणजे प्रत्येक चार्जचा, पॉझिटिव्हचा एक वेगळा न्यूक्लियस आहे म्हणजे सेंटर आहे आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉनचा पण एक वेगळा सेंटर आहे. सो दॅट द सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज इज द सेंटर ऑफ मास, म्हणजे निगेटिव्ह चार्ज जे आहेत त्याचा जो सेंटर आहे त्याला सेंटर ऑफ मास म्हटलं जाईल ऑफ निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. अँड दॅट जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याचा जो सेंटर आहे त्याला सेंटर ऑफ मास म्हणजे चार्ज इज द सेंटर ऑफ मास ऑफ द पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन इन द न्यूक्लियस. कुठे असेल, हा न्यूक्लियसमध्ये असेल. सो दस जे डायइलेक्ट्रिक्स आहेत आर इन्सुलेटिंग मटेरियल्स म्हटलं जातं अँड नॉन कंडक्टिंग सबस्टन्स पण म्हटलं जातं, कारण प्लास्टिकमधून कुठली एनर्जी पास होत नाही, काचमधून असेल. म्हणजे असे बरेचसे एक्झाम्पल येतात बघा, कुठले एक्झाम्पल येतात त्याच्यामध्ये, दॅट इज डायइलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटिंग मटेरियल अँड नॉन कंडक्टिंग सबस्टन्स विच कॅन बी पोलराइज थ्रू अ स्मॉल लोकलायझिंग डिस्प्लेसमेंट चार्ज. म्हणजे कसे असतील, ग्लास आहे आपला, वॅक्स आहे, वूड आहे, मायका आहे, रबर आहे, स्टोन आहे, प्लास्टिक्स आहेत. तर हे काय, दॅट इज नॉन कंडक्टिंग सबस्टन्सेस आहेत अँड विच कॅन बी पोलराइज थ्रू द, म्हणजे काय केलं जातं, पोलराइज केलं जातं थ्रू द लोकलायझिंग द डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्जेस. म्हणजे ते जे चार्जेस आहेत त्यांना काय केलं जातं, थोडंसं डिस्प्लेस केलं जातं. सो दॅट इज डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेटिंग मटेरियल अँड नॉन कंडक्टिंग सबस्टन्स म्हटलं जातं. सो रबर, स्टोन अँड प्लास्टिक्स. ठीक आहे, हे नथिंग बट आपल्या डायइलेक्ट्रिक्स मटेरियल्समध्ये येतात. डायइलेक्ट्रिक्स कॅन बी क्लासिफाईड ॲज द पोलर डायइलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. आता हे जे दोघं याचे टाईप्स आहेत तर हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. जर लेक्चर समजलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी पूर्ण लेक्चर बघितलं त्यांचा मी मनापासून आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.